माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 22. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून पुढील भागाला सुरुवात करते. राजा शशीध्वजाच्या मोक्षप्राप्तीचा वृत्तांत ऐकून घेतल्यावर सूतजींनी मुनिराणांना कल्की भगवानाच्या विचित्र व्याख्यानाला सांगून म्हटले की ज्यावेळी भगवान कल्की राज्य सिंहासनावर प्रतिष्ठित झाले त्यावेळी धर्म, सत्यगुण, देवगण चराचरांनी युक्त हे सगळे विश्व अधर्म, अनीती, अनाचार, क्लेश इत्यादी व्याधींनी मुक्त होऊन संतुष्ट, दष्ट, पुष्ट, सुखी झाले. यापूर्वीच्या काळामध्ये पूजेत विश्वास आस्था राखणाऱ्या साधूजनांना भक्त लोक मूर्तींना विचित्र प्रकारचे वस्त्र, अलंकार इत्यादी घालून इंद्रजालासारख्या रहस्यांच्या कल्पनेत वावर करत असतात. चमत्काराच्या भावनेतील प्रधानता वाढली आहे. जेव्हा ती मायामोहाच्या वृत्तीने साधू वंचक पाखंड समाप्त झाला होता, कल्कीजींची राज्य आले होते. सगळे मानव सर्वांगाला टिळा लावून मोकळे फिरू लागले होते. एके दिवशी ज्या वेळेस भगवान कल्कींनी आपल्या गावी संबलमध्ये आपली पत्नी रमा पद्माच्या बरोबर सुखपूर्वक निवास करत होते, तेव्हा त्यांचे पती श्री विष्णू यश यांनी त्यांना देवतांना संतुष्ट करणाऱ्या यज्ञाचे अनुष्ठान करण्यास सांगितले. कल्कींनी आपल्या पित्याचे असे वचन ऐकून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना विनवावे लागले की धर्म, अर्थ, काम यांच्या सिद्धी प्रयोजनानुसार मी कर्म तंत्राला संपन्न करणारा राजसूय यज्ञ, वाजसीय यज्ञ, अश्वमेध यज्ञ करीन. ह्या अनुष्ठाने भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेईल. त्यासाठी भगवान कल्कींनी कृपाचार्य, परशुराम, वशिष्ठ, व्यास, धौम्य, अकृत, वर्ण, अश्वत्थामा, अदुच्छांत, मंदपाल इत्यादी महात्म्यांनी, महर्षींनी, वेदज्ञानी यांना आमंत्रित करून त्यांचे पूजन केले. त्यानंतर गंगा यमुनामध्ये जाऊन यज्ञाकरिता शुचिर्भूत होण्यासाठी स्नान केले. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट केले. त्यानंतर त्यांनी चव्य, चोष्य, पेय, पय, शशकू, यावक इत्यादी भोज्य पदार्थांच्या द्वारे ब्राह्मणांना श्रेष्ठ भोजन करविले. यज्ञाला चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी कल्कींनी यज्ञाच्या अग्नीला पवित्र केले. वरुणाने जल प्रदान केले, वायूने वाटण्याचे काम केले. अशा प्रकारे पद्मनयनाच्या कल्कीने अशा प्रकारच्या श्रेष्ठ यज्ञात अन्न, नृत्य, वाद्य, गीत इत्यादींनी उत्साहाला आणखीनच आनंदित बनवले. बालक, वृद्ध, स्त्रिया इत्यादी सगळ्यांना यथायोग्य सन्मानित तसे संतुष्ट केले. त्यांच्या ह्या यज्ञाला रंभेसारख्या अतिशय सुंदर अप्सरांनी सहर्ष नृत्य केले. नदी ताल वाजवू लागले. गंधर्वांनी हूं हूं गीत म्हटले. अशा प्रकाशने यज्ञाची सगळी औपचारिकता पूर्ण करून भगवान कल्कींनी आपल्या पिढ्यांची अनुमती घेऊन गंगा तटावर येऊन राहिले. पुढील भाग आहे दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांची पुत्री देवयानी व शर्मिष्ठेचा प्रसंग. ब्राह्मण विष्णू यशाच्या विद्वान सभेत विप्रगण राजाला संतोष देणारी कथा सांगू लागले, उपदेश करू लागले. हा सगळा ज्ञानदानाचा कार्यक्रम चालू होता. सगळीकडे सुखाचा सागर हिंदळत होता. प्रभुभक्तीत सगळीकडे कीर्तनाची वर्षा होत होती. ज्ञानी जन विद्वान आनंदात मग्न होते. तेव्हा देवांकडून पूजनीय असलेले नारद विना वाजत तेथे आले. त्यांच्याबरोबर तुंबस पण होते. विष्णू यशाला जेव्हा तुंबस नारद आलेले समाचार मिळाला तेव्हा ते प्रफुल्लित मनाने त्यांचे स्वागत करण्यासाठी आले. तसेच त्या दोघांचे विधिवत पूजन केले. विनम्र होऊन हात जोडून निवेदन केले, माझे अहोभाग्य उदयास आलेले आहे, कारण की आपण दोघे माझ्याकडे आलेला आहात. हे माझ्या 100 जन्माचे संचित पुण्याचा प्रताप. आपल्यासारखे परमपुण्य पुरुषाचे दर्शन मला झाले. कदाचित हा माझ्या मोक्षाच्या प्राप्तीचा शुभसंकेत. आपल्या दर्शन यवम पूजनाने आपल्या पितरांची पण तृप्ती झाली. अग्नीत दिल्या गेलेल्या आहुतीने देवगण पण संतुष्ट झाले. ज्यांची पूजा केल्यामुळे भगवान विष्णूची पण पूजा होत आहे. त्यांच्या केवळ दर्शन मात्र केल्याने या संसारात परत परत जन्माला येत नाही. त्यांचा स्पर्श झाल्याने सगळ्या पापांचा पूर्ण रूपात नाश पावला जातो. अशा साधू संतांचा सहवास पण दैवयोगच मानला जातो. साधूंचा हृदय, धर्म, वाणी, सनातन देव कर्मच कर्माला क्षीण करतात. अशा प्रकारे साधूच साक्षात हरीचे रूप आहे. दुराचारी, पापी, अधर्मी लोकांना शिक्षा करण्यासाठी ज्याप्रमाणे कृष्ण अवतार ह्या भौतिक शरीराने युक्त नाही, त्याप्रमाणे तीनही लोकांमध्ये भगवान विष्णूची आराधना करणारे भक्तांचे शरीर पण ह्या पंचभूतांनी
संयुक्त वाटत नाही. हे ब्राह्मण, ह्या मायेने भरलेल्या संसारात आपणच विष्णुभक्ती रूपी नौकेच्या द्वारा भवसागरला पार करू शकता. त्यामुळे मी आपल्या ह्या विषयाबाबतीत काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे विष्णू भक्त बंधू, आपण मला कृपा करून सांगा की ह्या मायारूपी संसारातून कशा प्रकारे मुक्त होता येईल. नाहीतर असे कोणते कार्य की ज्यामुळे निर्वाण पदाची प्राप्ती होत आहे. यावर नारद म्हणाले की अहो, ही माया मोठी आश्चर्यजनक, उज्ज्वल, बलशाही. हिच्या प्रभावाने स्वतः भगवान पण आपल्या माताला मुक्त करू शकत नाही. साक्षात भगवान जगतपती श्री कल्कींची पिता श्री विष्णू जी स्वतः माझ्याकडून मुक्तीची भावना का व्यक्त करत आहे. ब्रह्मसूत नारदांनी ब्रह्मज्ञान देण्याच्या हेतूने श्री विष्णू येशूजींना म्हणाले की जेव्हा शरीर नष्ट झाल्यावर जीव परत त्याच शरीराला प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असतो. यावर मायेने जे जीवाला सांगितले होते तेच मी आपल्याला सांगतो. लक्षात देऊन ऐका, कारण की याला ऐकण्याने सुद्धा मोक्ष मिळत असतो. त्या भगवती मायेने विद्याचलावर आपल्या इच्छेने स्त्री रूप धारण करून सांगितले की मी माया, जेव्हा मी तुझा त्याग केला जातो होता तर परत तू पुन्हा जीवन प्राप्त करण्याची इच्छा का ठेवत आहे. तेव्हा जीवनाला की हे माये, मी तर जीवनाची इच्छा ठेवत नाही, परंतु जीवनाचा उद्देश शरीरच आहे. अहंकार रूपी अभिमान जर नसेल परत शरीर धारण करण्याचे पण संभव नाही. यावर माया म्हणाली की शरीर धारण केल्यानंतर जीवाभेदाचे ज्ञान होते, तेव्हा तुमची बुद्धी तशा प्रकारची का होत आहे. जेव्हा चेष्टा मायेशिवाय शक्य नाही तर मायेशिवाय तुमची चेष्टा कशा प्रकारे पूर्ण होईल. माये वाचून अशा प्रकारे ऐकून जीव म्हणाला की हे माये, तुझे अस्तित्व माझ्यामुळेच आहे. माझ्याशिवाय वेगळी तुझी कोणती महती नाही. माया म्हणाले की ह्या संसारात जीवाचे जीवनधारण केवळ मायेमुळेच शक्य होऊ शकते. मायावीन जीव हत्तीकडून भक्षण केलेले कोपित्र फळासारख्या रसहीन अर्थहीन होऊन जातो. हे ऐकून जीव मायेला म्हणाला की हे मूर्ख, तू आमच्याच संपर्कातून उत्पन्न होऊन जे वेगवेगळे प्रकारचे रूपे धारण करत आहे. स्वामीची निंदा करणारी जशी स्वैरी नारी असते, तू त्या आपल्या स्वार्थासाठी समित बुद्धीच्या नारीसारखी तू जीवातून उत्पन्न होऊनच जीवाची निंदा का करत आहे. जसा सूर्याचा उदय झाल्यावर जगातील अंधार निघून जातो, त्या प्रकारे ते माये जीवाच्या भयाशिवाय तुझी पण त्या खेळ संपून जाईल. जसे सूर्याला आपल्या विस्तारांच्या कक्षेत घेऊन या शोभिवंत होतात, तसे तू पण जीवाला आपल्या प्रभावाला घेऊन शोभेला प्राप्त करून घे. हे माये, तू छोट्याशा लिलेच्या शपट्याचा एका चिलक्यासारखे आहे. अनेकांना निर्माण करणारी रूपा पण तूच आहे. म्हणूनच जगाची सुरुवात, मध्य, अंतात तू इंद्रजालाच्या भ्रमासारखी सुशोभित होत आहे. अशा प्रकारे विषयाशिवाय मानसिक क्रिया, व्यापार आणि भौतिक विरहित जीवनाने भरलेल्या त्या जीवाला धारणा केलेले पाहून मायेने त्याचा त्याग केला. माझ्यासारख्या जीवाला आपल्या आवरणातून मुक्त करून मला असा शाप दिला की हे जीवा, तू अप्रिय आहे. तू लाकडाच्या भिंतीसारखा चेष्टाहीन लोकांमध्ये सर्वत्र अनिश्चित स्थितीत राहणारा होशील. हे ऐकून नारद म्हणाले की हे प्रभू, तुमचा पुत्र विश्वात्मा कल्कीनेच हे आपल्या मायारूपी गुणावान मायेला निर्माण केले होते. आपण त्या मायेच्या खऱ्या रूपाला, त्यांच्या तत्वस्वरूपाला जाणत आहोत. भगवान विष्णूच्या ध्यानात सदैव रममाण राहून स्वेच्छापूर्वक भ्रमण करत आहात. जेव्हा तू स्वतः आपल्या मनाने येथील ममतेचा त्याग करून सगळ्या गोष्टीतून मुक्त तसेच निवांत होऊन शांत चित्त होऊन जाशील, तेव्हा तुला ह्या रहस्याचे ज्ञान होईल. त्या सगळ्या विश्वाचं भगवान विष्णूच्या विराट प्रभावाने प्रतिष्ठित आहे. सगळ्या जगाचे पालन भगवान विष्णूच ह्या दृश्य जगामध्ये व्याप्त. अशा प्रकारे ज्ञानाने जीवात्मा परमात्म्यामध्ये भेद न मानून सगळ्या भावनांमधून तू स्वतःला मुक्त कर. विष्णूजींना अशा प्रकारे ज्ञानाची शिक्षा देऊन भगवान कल्कीची भावना तसेच श्रद्धापूर्वक प्रदक्षिणा करून दोन्ही मुनीश्वरांनी तुंबास तसेच नारदजींनी कपिल आश्रमामध्ये प्रस्थान केले. भगवान कल्कींची पिता विष्णू वंश यांनी देवर्षी नारदाच्या मुखातून हा उपदेश ज्ञानाचे रहस्य ऐकून जाणूनच की माझे पुत्रच भगवान नारायण जगदीश्वर स्वतः विष्णू रूपात अवतरित आहे. त्यांनी वनात जाण्यासाठी प्रस्थान केले. येथे काही काळासाठी भ्रमण तसेच तपस्या करत राहिल्यानंतर श्री विष्णू यज्जी बद्रिकानाथमधील आश्रमात पोहोचले. तेथे घोर तपस्या करून आपल्या आत्म्याला भ्रमात समाविष्ट केले. तसेच पंचभूत
आत्मदेहाला सोडून पूर्ण स्वरूप झाले. आपल्या पतीचा मृत्यू झाला हे जाणून त्याची पत्नी या कल्की भगवानाची माता प्रेमाने व्याकुळ होऊन आपल्या पतीच्या मृत शरीराबरोबर चितेमध्ये प्रविष्ट झाली. त्यावेळी सुंदर वैश्राभूषण धारण केलेले देवलोकामध्ये राहणाऱ्या देवगणांनी त्यांची स्तुती केली. भगवान कल्कींना जेव्हा आपल्या मातापित्याच्या महाप्रायणाचा समाचार मुनिगणांकडून प्राप्त झाला तेव्हा त्यांनी प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी त्यांचे श्राद्ध वगैरे केले. नंतर लोककल्याण धर्म कार्यात स्थिर राहून कल्कींनी संतांकडून कामना केलेल्या संबल गावात आपली पत्नी रमा पद्माबरोबर राज्यात अधिक वेळ जाण्यास प्रारंभ केला. एके दिवशी नारद पर्वताच्या शिखरावरून उतरून तीर्थाटन करत करत भगवान परशुरामजी कल्की भगवानाच्या दर्शन घेण्याच्या हेतूने संबल गावात आले. महर्षी परशुरामाला आपल्या आश्रमात अशा प्रकारे अचानक कृपात आलेले पाहून भगवान कल्कींनी आपली पत्नी रमा पद्मा यांचे बरोबर प्रसन्न मनाने सिंहासन सोडून उठून विधिवत त्यांचे स्वागत केले, पूजा केली. कल्कीने विभिन्न रसांनी युक्त आहार भोजन त्यांना करविले. सुंदर सुखदायी वस्त्रांनी सजलेल्या अद्भुत शय्येवर त्यांना झोपण्यास सांगितले. अशा प्रकारे ज्यावेळी गुरुवर्य परशुराम विश्राम करत होते, भगवान कल्कींनी त्यांचे चरण दाबत मोठ्या विनयपूर्वक विचारले की, हे गुरु, आपल्या दिव्य कृपेने मला धर्म अर्थ काम मोक्ष या तीनही वर्णाची म्हणजे 3 वर्ण कुठले, धर्म अर्थ काम, 3 वर्णाची सिद्धी झालेली आहे. त्यावेळी माझी पत्नी रमा जी राजा शशीध्वजाची मुलगी आपल्याला एक निवेदन करण्यास उत्सुक आहे. कृपया त्यांना ऐकण्याची कृपा करावी. महाराज परशुरामांनी जेव्हा कल्कीजींनी रमेच्या जिज्ञासेबाबत सांगितले, मुनी परशुरामांची स्वीकृती मिळाली तेव्हा रमाने प्रसन्न मनाने पतीची आज्ञा घेऊन परशुरामजींना एक प्रश्न विचारला की, मुनी, कृपया मला त्या व्रत नियम जप इत्यादींची माहिती सांगा. हे सांगा की असे कोणते अनुष्ठान आहे की ज्याला करण्याने मला इच्छित पुत्राची प्राप्ती होईल. कारण की मुनिवर, माझे परम सौभाग्य आहे की मला साक्षात विष्णू रूपाच्या अवतारातील महाप्रभू कल्कीजी पत्नी रूपात सेवा करण्याचे सुयश मिळाले. जगातील अशी कोणतीच इच्छित वस्तू नाही अभाव आहे, परंतु नारीसाठी तिच्या मर्यादांना पूर्णता तिच्या मातृत्वात आहे. मी अजूनपर्यंत त्या मातृत्वापासून वंचित आहे. कृपया आपण मला पुत्रवती होण्यासाठी अनुष्ठान सांगावे. सुज्जींनी ऋषींना सांगितले की अशा प्रकारे देवी रमेची पुत्रप्राप्तीची इच्छा जाणून कल्कींच्या अभिप्रायाला समजून परशुरामाने त्या पुत्राची अभिलाषा करणारीला रुक्मिणी व्रताला उपदेश दिला. परशुरामाकडून दिला गेलेल्या रुक्मिणी व्रताच्या प्रभावाने ती शशीव्रत पुत्री रमा पुत्रवती सौभाग्यवती एवं सगळ्या प्रकारच्या सुखांना प्राप्त करून स्थिर यवना झाली. यावर शौनक मुनी सुज्जींना म्हणाले की, आपण कृपा करून ह्या रुक्मिणीच्या व्रताचे विधान आणि फळ मला सांगावे. चांगल्या प्रकारे सांगा. हे व्रत कोणत्या द्वारा केले गेले होते त्याची पण विस्तृत माहिती द्यावी. तेव्हा सुज्जी म्हणाले, पुढील भाग पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.